नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 31चा पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवणार आहोत। प्रॅक्टिस सेट सोडविण्यापूर्वी थोडी बेसिक माहिती आपण समजून घेऊया। जॉइंट बार ग्राफ म्हणजे काय तर मित्रांनो, येथे आपणास 3 प्रकारचे ग्राफ दिलेले आहेत। पहिल्या ग्राफमध्ये अजयचे व्हीट प्रोडक्शन म्हणजे अजयने कोणत्या वर्षी गव्हाचे उत्पादन घेतले, किती घेतले हे समजते। तर दुसऱ्या ग्राफमध्ये विजयने गव्हाचे उत्पादन व्हीट प्रोडक्शन कोणत्या वर्षी किती घेतले हे आपणास लक्षात येते। पण तिसऱ्या ग्राफमध्ये काय होते मित्रांनो, हा दोन्ही ग्राफ वेगवेगळे आहेत। यावरून फक्त अजयचीच माहिती समजेल आणि यावरून विजयचीच माहिती समजेल। हे दोन्ही ग्राफ आपण एकाच ग्राफमध्ये ॲडजस्ट केलेले आहेत। म्हणजे हा कसा झालेला आहे, ह्या दोन ग्राफचा हा जॉइंट बार ग्राफ झालेला आहे। येथे अजय आणि विजय, अजयसाठी डार्क कॉलम घेतले होते, त्याप्रमाणे येथे पण अजयसाठी डार्क कॉलम घेतले आहेत आणि विजयसाठी फेंट कॉलम होते, विजयसाठी फेंट कॉलम घेतलेले आहेत। दोघांची माहिती सेम आपण एकाच ग्राफमध्ये इंडिकेट केलेली आहेत, म्हणून ह्या दोन ग्राफचा हा जॉइंट बार ग्राफ झालेला आहे। तर आता प्रॅक्टिस सेट 31चा पहिला प्रश्न आपण सोडूया। The number of saplings planted by schools on World Tree Day is given in table below. Draw a joint bar graph to show these figures. आता आपणास वर्ल्ड ट्री डे या दिवशी नूतन विद्यालय आणि भारत विद्यालय या दोन विद्यालयांनी लावलेल्या रोपांची संख्या ही या टेबलमध्ये आपणास दिलेली आहे। तर या माहितीच्या आधारे आपणास जॉइंट बार ग्राफ करायचा आहे। नूतन विद्यालयाची संख्या दिलेली आहे आणि भारत विद्यालयाची पण वेगवेगळ्या रोपांची संख्या दिलेली आहे। याप्रमाणे दोन ग्राफची आपणास येथे जॉइंट बार ग्राफ करायचा आहे। सोडूया। त्यासाठी आपण एक ग्राफ पेपर घेतलेला आहे। आता या ग्राफ पेपरवर आपणास दोन ॲक्सिस काढायचे आहे, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस। कोणत्याही लाईनवर काढला चालेल, परंतु डार्क लाईनवर आपणास काढायचा आहे। ह्या फेंट लाईनवर नाही काढायचा, डार्क लाईनवर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढून घेऊ आपण। एक्स ॲक्सिस हा हॉरिझॉन्टल असतो, हा एक्स ॲक्सिस आणि एक वाय ॲक्सिस काढू आपण। दोन ॲक्सिस काढलेले आपण, हा हॉरिझॉन्टल आहे तो एक्स ॲक्सिस आणि हा व्हर्टिकल आहे तो आपला वाय ॲक्सिस। येथे 0। आता आपणास नूतन विद्यालय आणि भारत विद्यालय या दोन विद्यालयाचे ग्राफ काढायचे आहेत। म्हणजे आपणास सर्वप्रथम स्केल लिहायचा आहे। स्केल म्हणजे प्रमाण। आता ऑन वाय ॲक्सिसवर आपण काय घेणार आहोत, हे नंबर घेणार आहोत। तर ते कशाचे आहे, सॅपलिंगचे नंबर आहेत। म्हणून वाय ॲक्सिसवर येथे प्रत्येक स्क्वेअर हा 1 सेंटीमीटर लेंथचा आहे। 1 सेंटीमीटर हे डिस्टन्स 0 टू येथे 10 इक्वल पार्ट होतात। म्हणजे 1 सेंटीमीटरमध्ये 10 इक्वल पार्ट केले आहे। प्रत्येक पार्ट हा 1 मिलीमीटरचा आहे। म्हणजे येथे 10 होईल, येथे 20, येथे 30, 40, 50, 60। आपल्याला कितीपर्यंत घ्यायचे आहेत, सर्वात मिनिमम 15 आहे आणि मॅक्झिमम किती आहे 72। म्हणजे 72 नंबर घेता आला पाहिजे आपणास। 80 पर्यंत घेतले तरी चालेल। आता ऑन वाय ॲक्सिसवर काय घेतले आपण, म्हणजे 1 सेंटीमीटर, म्हणजे आपण 10 सॅपलिंग घेऊ। 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 सॅपलिंग्स, म्हणजे आपले पूर्ण सॅपलिंग्स याच्यामध्ये ॲडजस्ट होऊन जातील। आता नूतन विद्यालय आणि भारत विद्यालय हे दोन विद्यालय आहेत। तर एकाचा ग्राफ आपण डार्कमध्ये काढू। नूतन विद्यालय आणि एकाचा फेंट काढू, म्हणजे ब्लँक, त्यामध्ये डार्क करायचं नाही आहे। तो ग्राफ येईल आपला भारत विद्यालय। एवढा स्पेस सोडून देऊ आपण एक्स स्क्वेअरचा। तर आता इथे याच्यामध्ये एक ट्रीज घेऊ, पुन्हा एक स्पेस सोडून देऊ, येथे एक स्क्वेअर सोडून देऊ, इथे एक, इथे एक,
आणि येथे एक. तर आता आमोंड आहे, येथे आपण असं हॉरिझॉन्टल नाव लिहिलं तरी चालेल, आमोंड. नंतर कारंज, येथे आपण कारंज करू, कारंज. नीम, नंतर आहे अशोक आणि गुलमोहर, गुलमोहर. एक्स ॲक्सिस हे आपण एक्स ॲक्सिसला घेतले, हे घेतले आपण वाय ॲक्सिसला. तर आता कॉलम घ्यायचे आहेत, नूतन विद्यालय आणि भारत विद्यालय. नूतन विद्यालयासाठी 40 आहे. आता येथे आपण ह्या 2 डार्क लाईनमध्ये एक फेंट लाईन आहे, बरोबर 5 मिलीमीटरवर आहे, आणि ही म्हणजे 10 मिलीमीटरचे 2 इक्वल पार्ट झाले. तर 5 मिलीमीटर हा पॉईंट होईल एक सेंटरमधला, ह्या 2 डार्क लाईनमधला. तर यामध्ये आपण नूतन विद्यालय 40 आहे, तर मग आपण येथून सुरुवात करू 40पर्यंत, बरोबर आहे, 40च्या लाईनला, आणि असा करू. नूतन विद्यालयासाठी आपण डार्क कॉलम करणार आहोत, म्हणजे असा हे पूर्ण आपण हे डार्क करून घेऊ, असा. पूर्ण डार्क करायचं. तर आता भारत विद्यालय 42 आहे. आता भारत विद्यालय 42 म्हणजे आमंडची रोपे 42 भारत विद्यालयाने लावलेली आहेत. आता इथे 40 आहे, 2 म्हणजे 2 घरं पुढे जास्त घ्यावं लागेल, म्हणजे थोडा हाईटने जास्त होईल 40पेक्षा, हा 42. म्हणजे आता यावरून काय इंडिकेट होते, नूतन विद्यालय डार्क आहे, आमंडची रोपे 40 लावलेली आहेत. भारत विद्यालय फेंट ग्राफने इंडिकेट केलेलं आहे आपण, म्हणजे ब्लँक ग्राफने ते 42 आहेत आमंडची रोपे. तर आता नंतर कारंज 60 रोपेज आहेत, कारंज 60 नूतन विद्यालयाचे, म्हणजे आता 60 घ्यावं लागेल आपल्याला, हा पॉईंट इथपर्यंत, हे 2 पॉईंट. नूतन विद्यालयासाठी आहे, आपण डार्क करणार. नूतन विद्यालय 60. तर आता भारत विद्यालय 38 दिलेलं आहे, म्हणजे कारंजाची 38 आहेत. आता 40 येथे आहे, 38 म्हणजे 2 घरं कमी होतील, म्हणजे इथपर्यंत येईल आपला, हा बार इथपर्यंत येईल. हा ब्लँकच राहू द्यायचा आहे, कारण तो आपला भारत विद्यालयाचा आहे. तर आता नीमचे 72 आहेत, नीमचे 72 नूतन विद्यालयाचे. आता 70चा हा पॉईंट येईल, 72 म्हणजे 2 घरं पुढे जास्त येतील, म्हणजे ही लाईन येईल आपली, बरोबर आहे. हे नूतन विद्यालयाचे आहेत, त्याच्यामुळे आपण डार्क करणार. पूर्ण ॲक्युरेट डार्क करायचं, म्हणजे छान दिसतो ग्राफ. आता 72 नंतर मग भारत विद्यालयाचे 60 आहेत, नेमचे रोपे भारत विद्यालयाचे 60 आहे, 60चा हा पॉईंट, ही लाईन, म्हणजे इथपर्यंत, बरोबर आहे. तर आता आपण येथे असं ओके 60ची रोपे झालेली आहेत. आता अशोकाची 15 रोपेज आहेत नूतन विद्यालयाची, अशोका 15, हे 10 आहेत, बरोबर आहे, हे 20 आहेत, 10 आणि 20 यामधील सेंटर पॉईंट 15 हा येईल. तर आता हा ग्राफ काढून घेऊ आपण, हा कॉलम काढला, तो आपला नूतन विद्यालयाचा आहे, डार्क करणार.
कारण आपण येथे नूतन विद्यालयाचे डार्क कॉलम घेतलेले आहेत. तर आता 25 अशोकाची भारत विद्यालयाची रोपे आहे. 20 हे आणि 25 म्हणजे या 20 आणि 30 मधील सेंटर लाईन 25 ही. तर आता हा ग्राफ, हा कॉलम याप्रमाणे. आता गुलमोहर 42 नूतन विद्यालय म्हणजे 42चा आपणास डार्क करायचा आहे कॉलम 42 पर्यंत. हे 40 आहे इथे, बरोबर आहे. पुढे 2 घरं जास्त घेणार आपण. हा डार्क कॉलम करणार. तर आता 40 भारत विद्यालयाची आहेत. 40 म्हणजे 40ची ही लाईन आहे आपली, बरोबर आहे. ही लाईन म्हणजे आता हा कॉलम आपण असा काढणार आहोत. समजले मित्रांनो? तर आता नूतन विद्यालय आणि भारत विद्यालय ह्या दोघांचा आपणास जॉईंट बार ग्राफ काढायचा होता, म्हणून त्यांना आपण डार्कने आणि फेंटने इंडिकेट केलेलं आहे. नंतर हे जे नंबर आहेत ते आपण सर्व वाय ॲक्सिसवर घेतलेले आहेत आणि हे जे वेगवेगळे झाडांची प्रकार आहेत, रोपांची प्रकार, ते आपण एक्स ॲक्सिसवर घेतलेले आहेत. आणि प्रत्येक कॉलममध्ये आपण सेम डिस्टन्स ठेवलेला आहे. एक स्क्वेअर सोडून दिला, नंतर 2 कॉलमसाठी एकच स्क्वेअर आपण ॲडजस्ट केला सेंटरमधून, नंतर एक स्क्वेअर सोडून दिला, नंतर दुसरं ट्रीज घेतलेला आहे. एक स्क्वेअर सोडून दिला, पुढचा ट्री, एक स्क्वेअर सोडून दिला, पुढचे ट्री, याप्रमाणे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. तर आता दुसरा प्रश्न. या दुसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो, एका ज्यूस सेंटरवर सॅटर्डे आणि संडेला वेगवेगळ्या फळांचे ज्यूस घेण्यासाठी आलेल्या कस्टमरची संख्या या टेबलमध्ये आपणास दिलेली आहे. या माहितीवरून जॉईंट बार ग्राफ काढायचा आहे. तर आता संडेला स्वीट लाईम ज्यूस 43 पीपल्सने पिलेले आहे, तर संडेला स्वीट लाईम ज्यूस 59 पीपल्सने पिलेले आहे. त्याप्रमाणे ऑरेंजचे या दिवशी, ॲपलचे आणि पायनॅपलचे, याप्रमाणे आता ह्या 2 माहितीचा आपणास जॉईंट बार ग्राफ काढायचा आहे. तर काढूया. त्यासाठी आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस कसा काढायचा हे आपण पाहिलेलं आहे. एक्स ॲक्सिस हॉरिझॉन्टल आहे, वाय ॲक्सिस व्हर्टिकल आहे. येथे 0 आपण नंतर स्केल घेतलेला आहे 1 सेंटीमीटर. हे 1 सेंटीमीटर यामध्ये 10 इक्वल पार्ट आहेत, म्हणजे 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 पीपल, कारण आपणास पीपल दिलेले आहेत म्हणून आपण 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 पीपल असं लिहिलेलं आहे. सॅटर्डे आणि संडे या साईडचे जे आहेत ते आपण कॉलम करणार आहोत. सॅटर्डेसाठी आपण डार्क घेतलेला आहे आणि संडेसाठी आपण ब्लँक घेतलेला आहे कॉलम. तर आता हे जे ज्यूस आहेत वेगवेगळ्या फळांची ते आपण एक्स ॲक्सिसवर स्वीट लाईम सॅटर्डेला 43 आपण डार्क करणार आहोत. हे 40 1 2 म्हणजे 3 घरं येतील, बरोबर आहे. 43. तर आता हा कॉलम काढून घेऊ आपण. हा आपल्याला सॅटर्डेचा आहे स्वीट लाईम, तर संडेला स्वीट लाईम किती लोकांनी पिलं? 59 लोकांनी. तर स्वीट लाईम ज्यूस 59, 60 म्हणजे एक घर कमी होईल, 59, बरोबर आहे. इथपर्यंत आपला हा कॉलम होऊन जाईल. नंतर आपण एक्स स्क्वेअर यामध्ये डिस्टन्स ठेवलेला आहे. पुढचं ज्यूस घेतलेलं आहे ऑरेंजचं, तर यामध्ये आता ऑरेंजसाठी सॅटर्डेला 30 आणि संडेला 65 आहेत. सॅटर्डेला 30 आहेत ऑरेंजचे, 30 म्हणजे ही लाईन आपली, हे पॉईंट इथे येईल 30चा, बरोबर आहे. सॅटर्डे आपण डार्क करणार आहोत.
65 ऑरेंजचे 65 संडेला. आता ऑरेंजचे 65 60 आणि 70 यामध्ये पॉईंट येईल आपला. बरोबर आहे. हे आपण ब्लँकच ठेवणार आहोत कारण आपण संडेसाठी ब्लँक घेतलेलं आहे. आता ॲपल 56 आहेत सॅटर्डेला. ॲपलचे 56 सॅटर्डेला. हे 60चा पॉईंट आहे. 56 म्हणजे 4 घरं कमी येतील. हा सेंटरमध्ये एक 56. तर आता हे आपण डार्क करणार आहोत. ॲपलचे संडेला 78 आहेत. ॲपलचे संडेला 78. आता हे 78 म्हणजे 80पेक्षा 2 घरं कमी म्हणजे 78 इथपर्यंत येईल. सॅटर्डे आणि संडे दोघांचाही आपण येथे जॉईंट बार ग्राफ काढत आहोत. तर आता पायनॅपलचे सॅटर्डेला 40 आहेत आणि संडेला 67 आहेत. तर 40 सॅटर्डेला 40 हा पॉईंट म्हणजे बरोबर आहे. सॅटर्डे आपण डार्कने इंडिकेट करणार आहोत. जर आपण अशा लाईन इंडिकेट केल्या अशा पूर्ण ब्लॅक न करता तर मग इथे काय करावं लागेल आपणास ह्या स्केलमध्ये हे पण असं दाखवावं लागेल. लाईनमध्ये असंही घेता येईल पण इथे इंडिकेट करावं लागेल आपणास. इथे जसं इंडिकेट करू तसं आपण इथे घेणार आहोत. इथे आपण डार्क इंडिकेट केलेलं आहे त्यामुळे इथे आपणास डार्क घ्यावं लागेल. आता 67 पायनॅपलचे संडेला 67 म्हणजे 60 आणि हे 7 5 6 7. याप्रमाणे आपला ग्राफ कन्स्ट्रक्ट होईल. येथे आपणास काय केलेलं आहे 3 क्वांटिटी दिलेल्या आहेत. एक फ्रूट्स दिलेले आहेत, डेज दिलेले आहेत आणि हे नंबर्स दिलेले आहेत. हे जे नंबर्स आहेत ते वाय ॲक्सिसवर घ्यायचे आहेत आपणास आणि हे जे फ्रूट आहेत ते एक्स ॲक्सिसवर घ्यायचे आहेत. आणि येथील जे सॅटर्डे आणि संडे किंवा इथे वेगळी माहिती दिली असेल ती आपणास काय करायची कॉलममध्ये घ्यायची आहे. म्हणजे याचे कॉलम काढायचे डार्क आणि फेंटने आपणास इंडिकेट करायचे. याप्रमाणे पुढील प्रश्न सोडवता येतील. पुढील प्रश्न आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये सोडूया. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.